डायजेस्ट सिस्टीम असते. मग जवळ-जवळ पचनक्रिया 500 प्रकारची पचनक्रिया वरती काम करण्याचं काम करतं, लिव्हर काम करतं. म्हणजे जवळ-जवळ बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे वेगवेगळी फॅक्टरी असते त्याच्यामुळे वेगवेगळे कामं असतात. पण त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर हा लिव्हर काय करतो प्रोसिजर 500 पेक्षाही जास्त पचन क्रियावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. किंवा आपल्या शरीरामध्ये पित्ताशय असतं बघा, लिव्हरच्या खालीच एक ऑर्गन्स असतो तो पित्ताशय असतो. आणि आपल्याला जर प्रत्येक अन्न जर खाल्ल्यानंतर ते जर पचवायचं असेल तर त्याला काय होतं आम्लपित्त असणं गरजेचं असेल तर ते डायजेस्ट होतं. मग हे पित्त निर्माण करण्याचं काम त्याच्यावरती कार्य करण्याचं काम सुद्धा लिव्हरचं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं जे पण अन्न असतं त्याच्यावर पण ते काम करतं. न्यूट्रिएंट प्रोसिजर म्हणजे पोषण जे पण आपण आपण खातो प्रत्येक जेवणामध्ये आपल्याला प्रत्येक न्यूट्रिशन मिळत असतं. मग कॅल्शियम असतो, मिनरल्स असतो, अनेक प्रकारचे आपल्याला विटॅमिन्स आपल्या जेवणातून मिळत असतात. मग समजा एखादा जर तुम्ही बघायला गेलं तर आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो आणि जर मॉलमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. त्याचा जो पॉवर हेड असतो ना, पॉवर त्याच्यावर म्हणजे तिथून लाईट सप्लाय ह्या गोष्टी, सगळ्या गोष्टी तिथून पॉवर आपल्याला सप्लाय करतं. तसं न्यूट्रिशन प्रोसिजर सुद्धा काय करतं, आपल्या शरीरामध्ये कुठल्या भागाला कुठलं न्यूट्रिएंट्स हवंय, कुठल्या भागाला काय दिलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, त्याचं डिसाईड करण्याचं काम सुद्धा काय करतं, लिव्हर करत असतं. आणि ब्लड क्लॉटिंग कंट्रोल म्हणजे रक्ताचा थक्का नियंत्रित करणे. बघा जर एखादी आपल्याला जखम झाली, कुठे ॲक्सिडेंट झाला, कुठे कापलं, काय होतं आपल्या शरीरामधून तिथून भरपूर प्रमाणात रक्त भरपूर प्रमाणात वाहतं आणि त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम काय करतं, लिव्हर करतं. म्हणजे त्या रक्ताची गुठळी करणं, तिथे थक्का निर्माण करणं, जेणेकरून आपल्या शरीरातलं रक्त वाया जाऊ नये आणि ते कुठेतरी कंट्रोल होण्याचं काम सुद्धा काय करतं, हे रिव्हॉल्व करतं. आणि शुद्धीकरण, फिल्टरेशन पॉवर हाऊस. जर समजा बघा आपल्या घरामध्ये सुद्धा एक असतं आरो असतो. पाणी शुद्धीकरणाचं यंत्र असतं. ते काय करतं शुद्ध पाणी, अशुद्ध पाणी वेगवेगळं करतं. तसंच आपल्या शरीरामध्ये जे पण अनवॉन्टेड गोष्टी असतात किंवा जे मलमूत्र असतं किंवा जे पण अशुद्ध असतं, त्याच्यावर कंट्रोल कोणाचा असतो? तर ह्या लिव्हरचा असतो आणि ते काम खूप छान करतं. म्हणजे आपल्या शरीराला म्हणजे किती पाहिजे पाण्याची प्रमाण किती पाहिजे, व्हिटॅमिनची प्रमाण किती हवंय किंवा कुठल्या गोष्टी आपल्याला शरीरातून बाहेर टाकायच्या आहेत. ह्याचं काम काय करतं लिव्हर करतं. फिल्टरेशनचं काम सुद्धा लिव्हर करतं. तर बघा ब्रेक डाउन अल्कोहल एंड मेडिसिन म्हणजे जर आपण भरपूर लोकं काय करतात, दारूचं इंटेक करतात. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अल्कोहोल असतात, तंबाखू असतात, गुटखा असतो, अनेक गोष्टी असतात. ते काय करतात इंटेक करतात. आणि पण काही-काही लोकं करतात, की खूप प्रकारची औषधं खातात. म्हणजे त्यांना खूप डिसऑर्डर्स असतात. मग त्याची खूप प्रकारची औषधं असतात. आणि कोणाला डिसऑर्डर पण नसतं. कोणाला डोकं दुखत असतं, पोट दुखत असतं. तर प्रत्येक वेळी ते काय करतात आपल्या मेडिकलमध्ये जातात. विचार करता, काही न विचार करता प्रत्येक वेळी काय करतात गोळ्या आणतात आणि खातात. मग अशा वेळी आपलं लिव्हर काय करतं, भरपूर प्रमाणात जरी म्हणजे दारू पिली किंवा जर अशा काही गोष्टी खाल्ल्या, तर त्याच्यातून जे चांगले तत्व असतात ते काढायचे आणि खराब तत्व बाहेर टाकायचे किंवा औषधामध्ये पण जे तत्व तुमच्या शरीराला आवश्यक आहे ते घेतात आणि नको असलेलं जे पण औषध असतात ते बाहेर टाकण्याचं काम करतात. म्हणजे शरीराला जेवढं औषध पाहिजे तेच ठेवण्याचं काम आणि नको असलेलं जे पण आहे अनवॉन्टेड ते बाहेर टाकण्याचं काम सुद्धा काय करतं, हे लिव्हर करतं. आणि ब्लड शुगर बॅलन्स म्हणजे आपल्या जर कोणाला डायबिटीस असेल, शुगर असेल, मग त्याच्यामध्ये जर किती आपल्या शरीरामध्ये शुगरची गरज आहे, किती प्रकार आपल्याला ग्लुकोज हवे आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्यावर पण नियंत्रण ठेवण्याचं काय करतं, तर आपला लिव्हर करतं. म्हणून काय करायचं आपल्याला ह्या लिव्हरची काळजी घेणं गरजेचं असतं. आणि प्रोटीन्स आणि कोलेस्टेरॉल बघा आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची पण आपल्या शरीरच हे प्रोटीननी बनलेलं असतं. मग हे प्रोटीन निर्माण करण्याचं काम कोण करतं? तर हे आपलं लिव्हर करत असतं. बऱ्याच प्रकारचे प्रोटीन जे काय होत असतं त्याच्यावर नियंत्रणाचं काम तर आहेच, पण कोलेस्टेरॉल लेव्हल किती पाहिजे आपल्या शरीराला किंवा कोलेस्टेरॉल लेव्हल कशासाठी यूज करायचं हे सुद्धा काय करतं लिव्हर ठरवतं आणि त्याच्यावरती काम सुद्धा लिव्हर करत असतं. तर बघा असं छान असं काय करतं लिव्हर प्रत्येक गोष्टीवरती काम करण्याचं काम करतं. मग लिव्हर खराब होण्याची लक्षणं काय
त्याची पण लक्षणं आपल्याला जाणून घेतली पाहिजे. आणि जर अशी लक्षणं तर तुम्हाला निदर्शनात आली तर नक्कीच काय करायचंय तुम्ही आपल्या लिव्हर खराब न होण्यासाठी काय काळजी घेतली ते सुद्धा आपल्याला काय बघितलं पाहिजे. मग हे बघितलं वीकनेसपणा जर आपल्याला वारंवार थकल्यासारखं वाटत असेल किंवा खूप अशक्तपणा वाटत असेल, कुठलंही काम केलं थोडंसं, खूप आपल्याला वीकनेसपणा येतो. चढणं, धावपळ करणं हे जमत नाही. मग ही आपल्या शरीराला जेव्हा हे इंडिकेटर देतं ना, तेव्हा आपल्याला कळायचं की आपण कुठेतरी जवळपास आहोत. आपलं शरीर कुठेतरी आपल्याला लिव्हर खराब होण्याकडे चालतंय. किंवा आपण जे पण खातो ते डायजेस्ट होत नसतं. प्रत्येक गोष्ट खाण्याच्या डायजेस्ट नाही झाल्यामुळे काय होतं, मग ते शरीरामध्ये राहिलेली जी अनवॉन्टेड असतं जेवण किंवा तेच राहिले त्याच्यामुळे काय होतं आपल्याला मळमळ, उलटी, ॲसिडिटी, पित्त अशा गोष्टी होतात. मग व्हॉमिटिंग सारखं होणार तुम्हाला. मग ह्या गोष्टी जर तुम्हाला वारंवार होत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. किंवा स्वेलिंग होणं, इचिंग होणं बघा आपल्या त्वचेवरती अनेक गोष्टी काम करत असतं. मग त्याच्यामध्ये जर आपल्या शरीराला वारंवार सूज येत असेल किंवा आपल्या त्वचेला नेहमी खाज येत असेल तर नक्कीच आपल्याला त्याच्यावरती दुर्लक्ष करून चालणार नाही. तर आपल्याला त्याच्यावर काय करायचंय लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या लॉस ऑफ बघा जे पण आपण जेवतो पण वारंवार आपल्याला भूक लागत नाही, आपली इच्छा होत नाही जेवणाची. वारंवार आपण जेवणाकडे दुर्लक्ष करत असेल, तर ही फार मोठी गोष्ट आहे, जी त्याच्यावर दुर्लक्ष न करता आपण त्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आणि वारंवार जर आपलं पोट दुखत असेल किंवा आपल्या चेहऱ्यावरती किंवा हातावरती, पायावरती सूज येत असेल, तर नक्कीच आपल्याला बघा किडनीच्या खाली एका साइडला जर वारंवार दुखत असेल, पोट तर दुखतं आपल्याला, पण जो आपल्या राइट साइडला लिव्हर असतो त्याच्या खालीच आपल्याला काय असतं, जर दुखत असेल वारंवार तर नक्कीच आपल्याला ही पोटदुखी आहे ती कशाची आहे, लिव्हर वारंवार दुखण्याची, तर आपण त्याच्याकडे लक्ष पाहिजे. किंवा वारंवार आपल्याला बघा जॉन्डिस म्हणजे कावीळ होणं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, पण शरीर निस्तेज पडतं आणि पिवळसर पडायला लागतं. मग हे जर कावीळ होणं सुद्धा हे काय एक लिव्हर खराब होण्याचं कारण आहे. त्याच्यामुळे आपले जे शरीर आहे निस्तेज पडतं. आणि आपले जर वारंवार लघवी जर डार्क पिवळ्या कलरची होत असेल आणि जर त्याच्यातून त्रास जळजळ आहे किंवा त्रास होत असेल तर नक्कीच आपल्याला हे इंडिकेटर आहे. आणि बघा एखादी गोष्ट जर कट झाला आणि त्याच्यातून नेहमी जर रक्त वाहत असेल तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता आपल्याला काय करायचंय त्याचा लक्ष ठेवून आपल्याला डॉक्टरचा सजेशन घ्यायचं आहे. आणि मग समजा आपल्याला लिव्हर जर स्वस्थ ठेवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर आपल्यावरती आपल्याला प्रॉपर असं बॅलन्स डाएट केलं पाहिजे. म्हणजे सकस संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे. मग प्रत्येक जेवणामध्ये आपल्याला विटामिन्स, मिनरल्स असं सकस संतुलित खाणं गरजेचं असतं. किंवा खूप पाणी प्यायचं गरजेचं म्हणजे आपल्याला जेव्हा सांगतात ना वेलनेस कोच, की तुम्ही 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तुम्ही भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं तर नक्कीच तुमच्या शरीरामधले काय होणार आहे, जो लिव्हर खराब होण्याच्या मार्गावर नक्कीच काय होणार आहे, स्वस्थ होण्यासाठी मदत होणार आहे. जास्त प्रमाणात मीठ जर इंटेक करत असेल, तर नक्कीच आपल्याला काय आहे ते कमी करण्याचं फार गरजेचं आहे. साखर कमी करणं किंवा मीठ कमी करणं आणि फॅटयुक्त पदार्थ म्हणजे तेलयुक्त पदार्थ खाणं कमी केलं पाहिजे. तळलेलं, आंबट-शिंबट, तिखट ह्यावरती नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि जी महत्त्वाची सर्वात चेंज केली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आपला लिव्हर आहे तो तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला काय साथ देणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते आपली ही लाईफस्टाईल आहे. कारण त्याचं तर आयुष्य 150 वर्ष आयुष्य असतं लिव्हरचं. पण आपण आता हल्लीच्या मुलांमध्ये सुद्धा फॅटी लिव्हर जाणवतो कारण एवढ्या लहान वयामध्ये त्यांचा लिव्हर खराब होण्याच्या मार्गावर येतो. तर आपली ही जीवनशैली आपल्याला बदलली पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपलं खाणे आलं, बाहेरचं खाणे येतं. म्हणजे आपण जे पण पिझ्झा, बर्गर आहे ह्या भरपूर प्रमाणात इंटेक करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हे फॅटी किंवा मेडिसिन अँड सप्लिमेंट बघा काही-काही लोकं दारू पीत नाहीत किंवा बाहेरच्या गोष्टी पण खात नाहीत, तरी पण त्यांचा लिव्हर खराब होतो. तर का? ते भरपूर प्रमाणात काय करतात औषधं, गोळ्या यांचा सप्लिमेंटचा खूप प्रमाणात इंटेक करतात आणि त्याच्यामुळे काय होतं लिव्हर बेजार होतो.
औषधावरती काम करून आणि त्याच्यामधले बाहेर नको असलेले अनवॉन्टेड जे पण आहे ते बाहेर टाकून काय होतं, काम करूनच तो फॅटी लिव्हर होतो आणि त्याची कोशिका काय काम करण्याचं बंद करतं आणि त्याच्यामुळे काय होतं, तो फॅटी लिव्हर खराब व्हायला त्रासदायक होतो आणि खराब होतो आणि मेन म्हणजे आहे हेल्थ चेकअप, व्हॅक्सिनेशन किंवा आपण वारंवार आपलं काय करायचं शरीर चेक करायचं आणि तो का म्हणजे त्याची आपल्याला वारंवार चेक करून तो कसा व्यवस्थित राहील याच्याकडे काय करायचंय